माझ्या जन्माआधी आईने राणी लक्ष्मीबाईच्या कथा वाचल्या होत्या म्हणे. राणी लक्ष्मीबाई, जिजाबाई. आई नेहमी सांगायची, अशा अवस्थेत रामकृष्णाच्या गोष्टी ऐकाव्यात, वाचाव्यात, चांगल्या गोष्टी वाचाव्यात, पहाव्यात, म्हणजे होणाऱ्या बाळावर चांगले संस्कार होतात. पण आता पेपर उघडला की भर दुपारी 30 वर्षीय महिलेवर 4 इसमांनी सामूहिक टीव्ही लावला की आत्ताच आलेल्या बातमीनुसार एका शाळकरी मुलीवर अज्ञात व्यक्तीने नेट ऑन केलं की इथे 2 जणांनी, तिथे 4 जणांनी, काकाने पुतणीवर, मामाने भाचीवर. शी, काय काय चाललंय हे? सकाळ, दुपार, संध्याकाळ, कधीही, केव्हाही स्त्री फक्त स्त्री असते, केवळ उपभोगाचे साधन. प्रत्येक अत्याचारात आजकाल मी स्वतःलाच पाहते. स्त्री कोणत्याही वयाची असो, कोणत्याही रूपात असो, कोणत्याही कपड्यात असो, किती किती आवरणे घालायची अजून. माझ्या पोटातलं बाळ जर मुलगी असेल तर, आणि जर बाहेर हे कोणाला कळलं तर, माझ्या पोटातल्या मुलीला आणि मला दोघे नाही सोडणार नाहीत ते. शी, बाळा, बाळा तू आताच राहा, सेफ. खरं तर सेफ असं नाही म्हणता येणार, कारण मी माणूस नाही. तुझी होणारी आई एक फक्त शरीर आहे, स्त्रीचं शरीर, स्त्री या जातीचं शरीर. मी तरी कशी वाचेन यातून?